काही चित्रपटांचे सिक्वल बनवू नये असं म्हणतात ना, ते अगदी बरोबर म्हणतात. हो, मी बोलते रेड 2 या चित्रपटाबद्दल. 1 मेला हा चित्रपट सगळीकडे रिलीज झाला आहे. पाहूया या चित्रपटाचा क्विक रिव्ह्यू. रेड 1 पाहून माझे रेड 2 कडून खूप एक्स्पेक्टेशन होते. पण ते म्हणतात ना, एक्स्पेक्टेशन आर इंजुरियस टू मेंटल हेल्थ, तसंच काहीसं माझ्यासोबत झालं आहे. सॉरी अजय सर, पण म्हणावं लागणार की बॉलिवूडकडे चांगल्या स्क्रिप्टची कमतरता झाली आहे. त्यामुळे जुन्या सिनेमांचे अनावश्यक सिक्वल बनवून रिलीज केले जात आहे. रेड 2 अशा सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. गोष्ट अतिशय स्लो आहे. रेड 1 मध्ये सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा सगळं होतं, पण रेड 2 मध्ये फक्त आणि फक्त डिसअपॉइंटमेंट आहे. रेड 2 सिनेमाचं लेखन 5 जणांनी केलं आहे. सिनेमा पाहून लेखनात अजिबात सुसंगती नसल्याचं जाणवतं. त्यानंतर अजय सरांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर ते जबरदस्ती अभिनय करत असल्यासारखं सुद्धा आपल्याला वाटतं. या चित्रपटाच्या संपूर्ण गोष्टीला हिरोईनची गरज नव्हती, पण तरीही बजेट जास्त असल्यामुळे वाणी कपूरने या चित्रपटात काम केलं आहे. हिरो कमजोर मात्र विलन दमदार. रितेश देशमुखनं काम चांगलं केलं आहे. निगेटिव्ह रोलमध्ये तो अजून उठून दिसत आहे. अमित सिंग, रजत ठाकूर यांचं काम ठीकठाक आहे, तर सौरभ शुक्लासारख्या कलाकाराला योग्य न्याय चित्रपटात मिळाला नाही. फिल्मी वुमन या चित्रपटाला देत आहे 2.5 स्टार. तुम्ही तुमच्या रिस्कवर जाऊन हा चित्रपटगृहात पाहू शकता.